पाहतोय, इथून सुपर 3 मध्ये जर पोचलं तर नक्कीच चिठ्ठीच्या आधारे फायनलमध्ये तुम्ही पोहोचू शकता. हा सामना जबरदस्त महत्त्वाचा आहे. फर्स्ट क्वार्टर फायनलचा सामना सचिन स्पोर्ट पूर्णा वर्सेस कालिकामाता कालवार. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले जगदीश पाटील काय लाजवाब गोलंदाजी करतो या स्पर्धेमध्ये. त्याला रुपेश भगत चांगली साथ देतो. त्यानंतर करण आणि पद्मनाभ चौधरी हे चारही गोलंदाज अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करत आहेत. संदीप पाटील, जगदीश पाटील यांचे बंधू तसेच करण पाटील हे 3 बंधू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. अगदी सचिन, स्वर्गीय सचिन यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्णा हा संघ. आज संघ मजबूत झालेला सचिन स्पोर्ट पूर्णा संघ, कारण दीपा म्हात्रे या संघामध्ये सामील झालेले आहेत. दीपा म्हात्रे यांची कमी कुठेतरी दुसऱ्या दिवसामध्ये खळत होती, मात्र आज दीपा म्हात्रे यांनी ती कमी पूर्ण केलेली आहे. जगदीश, पहिला चेंडू, टाइम स्टार्ट नाऊ. पहिला चेंडू प्रवीण याला आणि पहिल्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा येतोय पंच मोरे यांचा, ज्यांच्या हातात आहेत 40+ धागे दोरे असे पंच सूर्यकांत मोरे. वेलकम प्रकाश भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. प्रकाश भगत साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि एक मीर स्पोर्ट भरोडी संघाचे करता धरता दीपा म्हात्रे, जर तुम्ही कॅच घेता प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय सहसचिव धर्मेंद्रजी तांगडे यांच्याकडून. क्या बात आहे, मित्रासाठी असं बक्षीस लागलं पाहिजे. 500 रुपयांचं पारितोषिक कॅच. ओ, हाही चांगला चेंडू. क्या बात आहे. जगदीश पाटील गोल्डन आर्म ऑफ न्यू 40+, आज त्याच्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय. उगाच नाही ह्या गोलंदाजाला नावाजलं गेलेलं आहे या 40+ मध्ये. काय लाजवाब बॉलिंग करतोय. फक्त सिंगल. पहिला चेंडू वाईट. हा फुलटॉस आहे, व्ही शेप मध्ये केलेले आहेत. करण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी मिळेल का? नाही. जगदीश पाटीलची एक खासियत आहे, त्याचे चेंडू स्पिन होत नाही, स्विंग होत नाही, परंतु तो चेंडूचा टप्पा अतिशय व्यवस्थित टाकतो. आणि त्या टप्प्यावर नक्कीच मोठा फटका मारण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच मिस टाईम होऊ शकतो. व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. टप्पा कधी आखडावा, कधी फुलर लेंथ गोलंदाजी टाकावी याचं त्याला चांगलं ज्ञान आहे. नेक्स्ट बॉल जगदीश. हा फुलटॉस चेंडू आहे, स्वांग केलेला आहे. इथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. षटकारासाठी मोरे सरांचा इशारा, षटकार. एक खराब चेंडू तुमच्या षटकाची वाट लावू शकतो. जसं एक चांगलं संसार चाललेला असतो, तुमच्या जुन्या गर्लफ्रेंडचा एक कॉल जर आला, बायकोने जर उचलला किंवा बायकोला माहीत पडलं तर संसाराची वाट लागू शकते. तसंच क्रिकेट खेळताना एका षटकामध्ये एक खराब चेंडू जर तुम्ही टाकला तर तुमच्या षटकाची वाट लागू शकते. आठवणी आल्या असतील 40+च्या खेळाडूंना. असो, गोलंदाज तयार जगदीश पाटील. ओ, इथे मात्र इथपर्यंत आवाज आला होता. येस, कॉट बिहाइंड. फलंदाज, पहिला फलंदाज बाद होतोय. जगदीश पाटील ऑन फायर. नाही डीजे मास्टर, जरा आवाज वाढवा. आजचा शेवटचा दिवस आहे, पूर्ण त्या कंपनीपर्यंत आवाज गेला पाहिजे. ऑफ साईडला कुठलाही आवाज जात नाही आहे. डीजे मास्टर आवाज थोडा बढ़ाइए, थोड़ा आवाज बढ़ाइए. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक अंजूर वर्सेस वीर तानाजी दापोडे.
दोन्ही संघाचे कॅप्टन सिद्धिविनायक अंजूर वर्सेस वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर हजर राहायचं आहे. जगदीश अंतिम चेंडू. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. देवेश. चिंतामण घरत माजी सरपंच काटे यांच्याकडून दीपा म्हात्रे यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले झेलसाठी. क्या बात आहे. हेमंत मिटकर यांच्याकडून झेल घेतलेला आहे. मात्र दीपा म्हात्रे आपण जर झेल घेता तर चिंतामण घरत आपले मामा नाही आपले भाचे भाचे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सो वेल पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागतायत 2 बाद 8. खरं तर पहिलं षटक जगदीशचं जे होतं असं वाटलं होतं षटकार आल्यानंतर जगदीश महागडा ठरतो की काय. मात्र अनुभव पणाला लावला. रुपेश भगत वाट बघत आहेत कधी माझ्या हातामध्ये चेंडू येईल. त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक झालेले आहेत. पद्मनाभ राऊंड द विकेट. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आज जगदीश पाटीलने अक्षरशः झोकून दिलेले. पडतोय झडतोय मात्र आपल्या संघासाठी लढतोय. ही जिद्द आवश्यक असते. माझा संघ जिंकावा हीच अपेक्षा असते. गोलंदाज तयार. पद्मनाभ. लॉफ्टेड शॉट. ओहो. इथे मात्र हनुमानासारखी उडी तर मारली होती परंतु संजीवनी भेटली नाही. स्वतःच्या संघाला मात्र फलंदाज बाद करू देऊ शकले नाहीत. 2 धावा आल्या. 2 धावाने धावसंख्या धावपलकावर लागते ती 12-12. राऊंड द विकेट. पद्मनाभ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अंपायरिंग ज्ञानेश्वर मुकादम क्लिअर झालेले या स्पर्धेमध्ये. क्वालिटी अंपायरिंग बघितली, क्वालिटी स्कोरिंग आणि क्वालिटी कॉमेंट्री, त्यानंतर क्वालिटी टेलिकास्ट, हे सर्वच आज घडलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी नियोजन. नियोजनाला तर 100% नाही 200% मार्क द्यावे लागतील. आणि यात सर्वात महत्त्वाचा सहभाग जो होता तो रमेशजी तरेसाहेब, धर्मेंद्रजी तांगडे साहेब, घनश्यामजी भोईर आणि त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब. जबरदस्त आयोजन नियोजन जर असलं ना तर संघांनाही खेळण्यासाठी मजा येते. प्रत्येक सामना अगदी वेळेवर. आपण जर आपल्या भिवंडीमध्ये बघितलं तर 6 वाजेपर्यंत 2-2, 3-3 षटकाचे सामने खेळवतो. मात्र इथे 5 वाजेपर्यंत 4 षटकांचे सामने पूर्ण ड्राईव्ह केलेला आहे. स्केरले क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 1 लागली. 15 धावा धावफलकावर. कालवार वर्सेस पूर्णा. इथं पूर्णा संघाला जर पराभूत केलं असतं जयगावदेव वडूनगर संघाने तर तो संघ असता. आणि इथे चौथा हिरवा मानकोली संघाने जर पराभूत केलं असतं कालवार संघाला तर चौथा हिरवा मानकोली संघ असता. फुलटॉस आहे. उडवलेला आहे. यस आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. येतोय गगनचुंबी षटकार. टिचली माझी बांगडी. 40+ या खेळाडूंना आठवणी झाल्या असतील तरुणाईच्या. थँक्यू डीजे. पद्मनाभ पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. हो इथे मात्र पाहतोय आपण लॉंग ऑन सीमारेषेवर हनुमान पुन्हा एकदा इन ॲक्शन. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. 40+ क्रिकेटनं अनिल केणी सर
हौशे नऊशे हौशे गवशे आणि नवशांचा खेळ असतो. मी कधीही म्हणतो हौशे ज्यांना फरक नसतो, मॅच जिंको अथवा न जिंको एन्जॉय करायला आलेले असतात. तुम्हाला बॅटिंग मिलो बॉलिंग मिलो संघामध्ये असो नसो त्यांना काही फरक नसतो. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेले 22. गवशे असतात असे ज्यांना गवसावं लागतं, ते जरा चांगले बॅटमन बॉलर असतात, त्यांना फोन करावा लागतो, अरे या बाबांनो मॅच आहे, चला बाबांनो इथे मॅच आहे तिथे मॅच आहे, जाण्याची व्यवस्था तुमची केलेली आहे. त्यांचा जरा भाव वाढतो गवशांचा. आणि 900 असे असतात जे आपल्या संघासाठी देव पाण्यात ठेवतात. संघाला टी शर्ट द्या, संघाला शूज द्या, संघाला पार्टी द्या, 11 खेळाडूंना जमवा. ते व्यवस्थापक असतात, ते 900मध्ये असतात, ते आपल्या संघासाठी नवस करतात. असे 40+ क्रिकेटना हौशे गवशे आणि 900 या 3 प्रकारावर चालतं आहे. आता आपण कुठल्या प्रकारात मोडतो हे प्रत्येकाने मोजायचं आहे. रुपेश भगत हा गोलंदाज, या आत्ता मात्र एंटरटेनमेंट होणार आहे. 6 चेंडूवर 100% एंटरटेनमेंट होणार आहे. पहिला चेंडू, हो इथे शफल क्रॉस झाले, फलंदाज फाईन लेगला गेला, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवर अजून एंटरटेनमेंट होणार आहे. सिंगलच्या मदतीने धावपलकावर 23 लागल्या. का तर रुपेश भगतची जी स्टाईल आहे ना, ही फ्लॅटेड गोलंदाजीची स्टाईल आहे, राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. आता मात्र पहिला चौकार लागतोय रुपेश भगतला, या स्पर्धेतील पहिला चौकार आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार. यस डीजे. या स्पर्धेतील पहिला चौकार लागलेला आहे. आतापर्यंत जी गोलंदाजी त्यांनी केली ती गोलंदाजी कोणाला समजली नाही, मात्र ते मिसफिल्डिंग आणि दीपक म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार, राऊंड द विकेट, क्षेत्ररक्षण बदललेलं आहे. जगदीश पाटील लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करेल. राऊंड द विकेट रुपेश. हा चेंडू हुक केलेला आहे. संदीप पाटील तिथे होते, मात्र त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय, सीमारेषा पार, चौकार. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी, ज्यांनी नक्कीच आर्थिक मदत केलेली आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी हा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. यानंतर स्वयंभू पायगाव आणि आई जोगेश्वरी, त्यानंतर त्या अगोदरचा सामना होईल सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे. हाही चेंडू अगदी ओळखला होता, कसं खेळावं, याला कसं खेळावं रुपेश भगतला ते दाखवून दिलेलं आहे दीपक म्हात्रेने. षटकार. आळूबाईचं वारं नाही तर क्रिकेटचं वारं या 40+ क्रिकेटरच्या अंगामध्ये भरलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी एक जबरदस्त फटका. हे टर्निंग पॉइंट षटक रुपेश भगत मिळालेला मार इथं टर्निंग पॉइंट होऊ शकतो कालवार संघासाठी, सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी. अपेक्षा नव्हती सर्जिकल स्ट्राईक रुपेश भगतवर बॅट्समन दीपक म्हात्रेचं. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॅटिंग, सॉरी, चौकार. तीन चौकार एक षटकार. रुपेश भगतला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला असा मार बसेल, मात्र हे क्रिकेट असतं. धावसंख्या 41 झालेल्या आहेत मित्रा. 41, तिसरं षटक मार्गस्थ. लॉफ्ट शॉट. आता इथून
दीपक म्हात्रेने सर्व नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या संघांना दाखवून दिलेलं आहे की रुपेश भगतला कसं खेळावं आणि त्याच्या या षटकामध्ये किती धावा आल्यात ज्ञानेश्वर मुकादम? 21 धावा तब्बल कुठलेले आहेत. पुढील दोन संघ सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे. पारंपरिक लढत असेली, आजूबाजूचे नक्कीच संघ जबरदस्त महामुकाबला. एका बाजूला रोहन तरे असतील, नक्कीच मुकेश असेल, एका बाजूला नक्कीच राजन पाटील आणि दिनेश पाटील यांना आपण पाहू शकता. सुहास पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, ऑल पाटील ब्रदर्स एका बाजूला असतील. आणि सुपर 3 जेव्हा 3 संघ निघतील त्या 3 संघामध्ये चिठ्ठी म्हणजे लकी ड्रॉ करण्यात येईल आणि एक संघ दमन चषक 2024च्या अंतिम सामन्यामध्ये पात्र ठरेल. जय कालिका माता कालवार, सचिन स्पोर्ट पूर्णा, सिद्धिविनायक अंजूर, वीर तानाजी दापोडे, आई जोगेश्वरी जून अंदुर्की आणि स्वयंभू पायगाव हे सुपर 6चे स्टार संघ या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी याची देही याची डोळा हा अपूर्व अद्भुत सोहळा आपण पाहतोय. शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर म्हटलं गेलं तर आपण पाहतोय की शेवटचा दिवस गोड होतोय. करणचा हा पहिला चेंडू, हा पूल पद्मनाभ आहे तिथे. सिंगल शिवाय मात्र काही मिळणार नाहीये आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना बघूया प्रवीण बाद झालेला आहे की नाही. जैसे थे परिस्थिती ठेवलेली पंचांनी. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर लागत आहेत त्या 44. चला दोन्ही संघाचे कॅप्टन सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे आपण तयार राहायचे. अंतिम षटक सुरू आहे. फ्लिक केलेला आहे, चेंडू हवेत आहे. चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू सीमारेषा पार जाईल चौकारासाठी. वेलकम, सुस्वागतम पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्वेसर्वा नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब, जोशी 11 भादवड ए आणि बी संघाचे सर्वेसर्वा आणि भादवड टेमघर गावचे सन्माननीय उद्योगपती डॅशिंग अंदाजमध्ये इथे येत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. गेले 8 दिवस 2 दिवस मी कमी केले त्याबद्दल अध्यक्ष साहेब दिलगिरी व्यक्त करतो. 8 दिवस इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. हा सप्ताह बसलेला आहे जोशी साहेबांचा. हा फुल टॉस आहे. डायरेक्ट हिट. घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हटलं जातं. इथे तेच दिसतंय. दुष्काळात 13वा महिना. धावसंख्या धावपलकावर 50 धावा. आजच्या दिवसातील पहिली 50 पूर्ण केलेले. अभिनंदन कालिका माता कालवार. जय कालिका माता कालवार. लॉफ्टेड शॉट, ताकदवर फटका आहे. पद्मनाभ चेंडू खाली. हो लॉलीपॉप झेल. मात्र तोंडात लॉलीपॉप जावा आणि गळून पडावा त्याप्रमाणे हा झेलही गळून पडलेला आहे. मेरा करण अर्जुन आएगा हा डायलॉग होता सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे जगदीश पाटील यांचा. त्यांचा करण आलेला आहे. हो इथे मात्र हुक शॉट आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर या 6 धावाने धावसंख्या ज्ञानेश्वर मुकादम किती झाली? 58 धावा धावपलकावर लागलेले आहेत. खरं तर रुपेश भगतच्या षटकामध्ये ज्या 21 धावा आल्या त्या 21 धावा या सामन्यातील टर्निंग पॉईंट होता. मात्र त्याच्या विरुद्ध काय जबरदस्त स्ट्रॅटर्जी होती, काय जबरदस्त प्लॅनिंग होतं, खास करून दीपक म्हात्रेचं. दीपक म्हात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत किती धावा आल्यात? नाबाद 35. या
इनिंग मधील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज करण. करणलाही मार बसलेला आहे. 15 धावा त्याच्या या षटकामध्ये आलेले आहेत. फ्लिक केलेला आहे. सिंगल तर नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असलेले नक्कीच रोहन तरे आता मात्र इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्यावर कॅमेरा जाणार आहे. 4 षटकं संपली. फर्स्ट हाफ झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपळकावर लागलेले आहेत. 60 आणि 61 धावांचं लक्ष सचिन स्पोर्ट पूर्णा संघासमोर ठेवलेले जय कालिका माता कालवार संघाने. स्नेहभोजन चालू झालेलं आहे. उजव्या बाजूला चिकन आणि राईस, त्यानंतर इतर व्यंजन आपापल्या पद्धतीने बनवून घ्या. व्हेज आणि नक्कीच व्हेज पण आहे ज्यांना उपवास असेल त्यांच्यासाठी. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. या अध्यक्ष साहेब आपण ही टॉस करूया. निलेश दादा, अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, काटेकर साहेब. सो वेल वेलकम. दोन्ही संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. सेंट्रलला येतो. नेहमीचं कॉईन आपलं हेड किंवा टेल. तर आधीच कॉलिंग करून ठेवा. कोण कॉलिंग करेल? रोहन तरी कॉलिंग करतील. येस, कॉलिंग रोहन तरे करतील. हेड असं म्हणणं आहे रोहन तरेचं. येस, आणि हेड पडलेला आहे. अभिनंदन. रोहन तरे थांबायचं थोडं, आपल्याकडे वेळ आहे नक्कीच. अध्यक्ष साहेब आपण व्यासपीठावर जायचं. पुन्हा उपाध्यक्ष साहेब, रोहन टॉस जिंकलेले निर्णय काय असेल? फिल्डिंग. सिद्धिविनायक अंजूर म्हटलं तर एक मोठा संघ आजपर्यंत तरी या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहतोय आपण. ट्रॉफीचा जर विचार केला तर जबरदस्त ट्रॉफीज आहेत. कुठली ट्रॉफी उचलण्यासाठी नक्कीच तुझे हात सरसावतील? फर्स्ट ट्रॉफी. क्या बात आहे. आणि ही फर्स्ट ट्रॉफी उंचावण्यासाठी काय रणनीती असेल या सामन्यामध्ये? रणनीती आता समोरचा जसा संघ असेल त्याप्रमाणे आता आमची रणनीती असते. वीर तानाजी दापोडे समोर संघ आहे. राजन पाटील, दिनेश पाटील, निलेश पाटील, हे पाटील ब्रदर्स आहेत. त्यांच्या विरुद्ध काही वेगळी स्ट्रॅटर्जी असेल तुझी? नाही, कमीत कमी म्हणजे आम्ही त्यांना धावा रोखण्याचा प्रयत्न करू. इथून हिट आउट एन गेट आउट असेल. शेवटचा प्रश्न विचारेन, कसं एन्जॉय केलं या स्पर्धेला? खूप एन्जॉय केले. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. दादा, टॉस महत्त्वाची होती तुमच्यासाठी? नक्कीच. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायचे. किती धावांपर्यंत जाल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. एकूणच वीर तानाजी दापोडे संघ या स्पर्धेमध्ये एक सुपर टॉपचा संघ गणला जातोय. कसं एन्जॉय केलं क्रिकेटला? खूप छान. आणि या संघाविरुद्ध काही वेगळी स्ट्रॅटर्जी? काहीच नाही, मैदानात येईल तेव्हा. क्या बात आहे. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मित्र, हे दोन्ही कॅप्टन आमच्या जोडीला होते, माझ्या जोडीला होते. सिद्धिविनायक अंजूर संघाने टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे वीर तानाजी दापोडे संघाला बॅटिंगसाठी. जाऊया आपण कॉमबॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष मोहनदादा भोईर, एकच वादा मोहनदादा उपस्थित आहेत. बॅक टू कॉमबॉक्स. हॅलो हॅलो.
हॅलो अँड बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. कारण जो संघ विजय संपादित करतो सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि कदाचित सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यानंतर आपण चिठ्ठीच्या आधारे क्वालिफाय करू शकता अंतिम फेरीमध्ये. संधी आहे. तर प्रथम तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटकातील गोलंदाज देवीदास. स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे जगदीश. नॉन स्ट्राईकसाठी हनुमान. फर्स्ट बॉल गो. पहिला चेंडू रिलीज होतोय आणि पहिल्या चेंडूवर मोठा फाटका. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच आणि जगदीशची खेळी मात्र संपुष्टात. फास्ट विकेट गो. पहिली सफलता प्राप्त करतोय या पर गेंदबाज देवीदास. ऑन साईडचा फटका सजला होता. फटक्यामध्ये ताकद जोगता आली तरी आपण मिड विकेटला चेंडू पाहिला. आउटफील्डमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कॅरी झाला आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज बिग ब्लो पुन्हा सांगायला लागतोय. जगदीश पाटील फलंदाज बाजूला नेक्स्ट बॅट्समन हेमंत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त हलक्याच बॅटने टॅप केलंय. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एकदा घेण्याची संधी. ऑप्शन तर थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात पण फक्त चेंडू थोडंसं स्टिअर केलं. एक धावण्याची संधी झाली आणि एक धावणे संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती 1-1. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज देवीदास. आता मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज हनुमान याला. बेस्ट टेक्निकल बॅट्समन न्यू 40+ असोसिएशन. अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका त्याच्या बॅटमधून सजलाय. एक धाव त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाली. एक धावेने स्वतःचं ज्यानं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती 2. 1-2. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज देवीदास. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. राईट आर्म राऊंडचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन हेमंत. चला प्लीज थोडंसं वेल कमी या स्पीडअप करा. अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साधलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची पुन्हा एकदा संधी हेमंत याला. या एक धावेने संघ धावसंख्या होती ती 3 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा देवीदास राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. आता मात्र चेंडूला सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फाटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन म्हात्रे याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि याच दरम्यान 1-2 धाव घेण्याची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या 5. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय. विजेचं लक्ष देखील फार मोठे आहे. 61 धावा झाली आहेत. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 15.25 ची सरासरी आहे आणि ही सरासरी गाठायची असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज थोडासा अबाका बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पाहतोय. पंच वाईटचा खून करतात. एक अवांतर धावेने संघ धावसंख्या 6. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं फ्लिक करायचं होतं ऑन साईडला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर पंचांचा लेग बाईचा इशारा. एक धावेचा इशारा. या एका धावेने संघ धावसंख्या होते ती 6 झाली ना. नाही LB म्हणजे लेग बाईचा असा. लेग बाईच वरती ओके काही हरकत नाही.
सांगतो नितेश खाली एक बोल सोडून द्या एक बोल सोडून द्या दुसऱ्या षटकाला हा एक बोल सोडून द्या थोडंसं दुसऱ्या षटकाला परंपरा वैयक्तिक प्रासंगिक दुसरं गोलंदाज नितेश चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट फाईनला एक धाव संधी धावसंख्या होती ती 8 हनुमान आणि याच दरम्यान मित्रांनो शुभ आगमन होत आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्टिवे संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष प्रभारी सरपंच ग्रामपंचायत राहणार भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय प्रताप मारुती पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे वेलकम 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 त्यांच्या समेत राहणार ग्रामचे माजी उपसरपंच सन्माननीय पंकजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण शिंदे गट सन्माननीय दीपकजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं वेलकम 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 या तिन्ही मान्यवरांचं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत खऱ्या अर्थानं तेच या स्पर्धेचं ऑर्गनाइज आहेत आणि स्पर्धा संपन्न होण्यामागे खऱ्या अर्थानं फार मोलाचं सहकार्य तन मन धन या स्पर्धेसाठी या तिन्ही मान्यवरांनी आम्हाला अर्पित केलेले आहे ही स्पर्धा परिपूर्ण संपन्न होण्यामुळे या तिन्ही मान्यवरांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे चेंडूला पुलचा फटका आणि चेंडू मात्र गुल होतोय आउट ऑफ पार्क अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे कपिल यांनी नेहमीच चांगला एफर्ट्स केलेले या स्पर्धेमधून अतिशय प्रथम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण कपिल याचं आपण पाहिलं ज्याचा खऱ्या अर्थाने आज वाढदिवस आहे दोन धावा कंप्लीट झाल्या का तिसरी लावड आहे का दोन धावा कंप्लीट झाल्या तिसऱ्या धावेसाठी महत्वाचा फलंदाज हेमंत हा बाद होतोय आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 17 नेक्स्ट बॅट्समन पद्मनाथ बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्या ते सन्माननीय प्रताप मारुती पाटील साहेब त्याचबरोबर सुपर 6 संघाची ट्रॉफी असेल त्या तिन्ही ट्रॉफी देखील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले आहेत आणि ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी आमचे रमेश तरे आणि श्री धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी उपलब्ध झाली त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक त्याचबरोबर आमचे संदेश वखारे यांच्याकडनं देखील उत्कृष्ट फलंदाज म्हणून एक ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली आहे आणि त्यांचं देखील मनापासून कौतुक धावा किती झाल्या या दोन धावांनी सगळ्या धावसंख्या 2 धाव 19 का ओव्हर क्रमांक दुसरा संपत 2 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 19 आपण जर पाहिलं तर जे लक्ष्य 61 धावांचं मोठ्या धावांचं लक्ष्य करताना पहिल्या 2 ओव्हरमधून फक्त धावा जमा झाल्या 19 आता उर्वरित 12 चेंडूमधून बारा चेंडू आणि 42 धावांची गरज मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी सचिन स्पोर्ट पुणे संघाला 42 धावा करायची गरज आहे तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतो अनिल यांनी देखील या स्पर्धेमधून प्रेक्षकांना भरपूर काही इम्प्रेस केलेलं आहे चांगली गोलंदाजी ती या स्पर्धेमधून राहिली
चला प्लीज थोडंसं बेल कमी करा, स्पीडअप करा. अनिल अनिल अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रतीक्षा आपण मैदानामधून पाहतो. गोलंदाज अनिल याच्या माध्यमातून रॅटम उहरचा मारा करताना गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे, ऑन साईडला फटका साचतोय आणि 2 शतरक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकात देखील येतोय पद्मनच्या बॅटमधून. खरं तर सामन्या विजय संपादित करायचं अशाच मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, थोडंसं ॲग्रेसिव्ह क्रिकेट, थोडंसं हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. इन ॲक्शनमध्ये आपण सचिन पुरा संघाचे दोन्ही मातब्बर फलंदाज पाहतोय. एका बाजूला पद्मनाथ तर दुसऱ्या बाजूला हनुमान. दोघांकडे मोठी क्षमता आहे मोठे पटके मारण्याची. अनिल रॅटामोरचा मारा, चेंडूला पुलचा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. प्रयत्न निश्चित आपण पाहिले होते, मात्र चेंडूचं असं प्लॅन होतोय. किती राहिले बॉल? बॉल किती आहेत? 3 झाले, 9 राहिले का? 9 मध्ये 42 6 जे 5 जे ना 37 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 37 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल या ठिकाणी चेंडूला बिगीत मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र या सामन्यामधून परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. जय कालिका माता कालवार या सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय, या सामन्यामधून आपलं साम्राज्य निर्माण करतोय. गोलंदाज सज्ज अनिल, सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होता. थोडीशी परफेक्ट डिलिव्हरी आपण पाहिली. अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू असताना गोलंदाज अनिल बीट करतोय हनुमान याला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, अतिशय चांगला चेंडू, काय कमालीची गोलंदाजी. आता मात्र जवळजवळ या सामन्यामधून विजय दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालबार. तर थोडंसं पराभवाच्या खाईमध्ये सचिन स्पोर्ट्स पूर्णा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज कपिल. आणि खऱ्या अर्थानं कपिल यांचा मला वाटतं आज वाढदिवस आहे. कपिल तुम्हाला देखील या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीनं, आमचं कॉमेंट्री पॅनल असेल, समालोचक पॅनल असेल, आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. युवा शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रभुदास नाईक साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार. युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण भिवंडी निमित्त ठाणे जिल्ह्याचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युथ आयकॉन, युवकांच्या मनावर राज्य करणारे असं व्यक्तिमत्व, यंग जनरेशन युवा नेतृत्व या ठाणे जिल्ह्याचं सन्माननीय प्रभुदास नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा पिक केला ऑन साईडला, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय, जीवदान मिळतंय.
या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होते कार्पेट चेंडू येतोय वाईट डिश वाईट लॉंग ऑन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण पडतोय बाळ्याच्या माध्यमातून एकच धाव आता मग एक दुःखी सुखूच काम चलनेवाला नाही या पर जवळजवळ आपण असं म्हटलं तर बावगटाने कुठेतरी या स्पर्धेमधून थोडासा बाहेर होताना संघ पाहतोय सचिन स्पोर्ट्स पूर्णा पुलचा फटका चेंडू जाईल आउट ऑफ पार्क अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती हाफ टेकर पद्धती चेंडूचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि फलंदाज सफल झाला सुंदरसं चेंडूला प्रहार झाला आणि चेंडू बघता बघता मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक षटकाराला या 6 धावींना मात्र फक्त जे पराभवाचं अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल धावसंख्या 34 61 धावांचं भलं मोठं लक्ष उराशी बाळगून पाठलाग करताना मात्र थोडंसं बॅकफुटवर आपण संघ पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्ण 2 चेंडू राहिले ना फक्त शेवटचा चेंडू बाकी आणि 27 धावांची गरज चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साईड लावून ते कार्पेट चेंडू जातो मिडविकेटला क्षेत्ररक्षक दक्ष मिळते फक्त एक धाव 26 धावाने कुठेतरी पराभव स्वीकारावा लागतो या ठिकाणी सचिन स्पोर्ट पुन्हा संघाला हडलाक जगदीश पाटील अँड अदर्स टीम अँड गुड लक जय कालिका माता कालवार टीम अदर्स संघ खास करून या ठिकाणी सदा